ओम नमः शिवाय। कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा भ्रुकुटी झाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी तुझ वीण शंभो मज कोण तारी। नमः पार्वती पते हर हर महादेव। श्री काशीखंड कथासार अध्याय दुसऱ्या अध्यायामध्ये विंध्याद्री पर्वताची फजिती कशी झाली हे सांगितले। महर्षी नारदाने काशीमध्ये येऊन मणकर्णिकेचे स्नान केले व विश्वनाथाचे दर्शन घेतले। नंतर ओंकारेश्वरास गेला। ओंकारेश्वराचे दर्शन घेऊन पुढे जातो तो विंध्याद्री पर्वत लागला। तिथले रमणीय वन पाहून संतोष पावला। या वनास लक्ष्मी वन असे म्हणतात। ही लक्ष्मी हरीला नंदीने अर्पण केली। नंदीच्या मुखापासून लक्ष्मीचा जन्म झाला आहे, तर ही वनश्री घडली कशी अशी शंका मनात येते। यास असं उत्तर आहे की महाप्रलयकाळी देव भयभीत होऊन पळून जाऊन लपतात। ब्रह्मदेव सुद्धा सर्वांची कामकाजे जिथल्या तिथे टाकून जातात। लक्ष्मीला हरीचा विसर पडतो। मग ती मोठ्याने ओरडून वनश्रीस शरण जाते व वनस्पतींमध्ये शिंपल्यातील मोत्याप्रमाणे राहते। मग 100 वर्षेपर्यंत वरुण, अग्नी, वायू हे चारी खाणींचा एकदाच संहार करू लागतात। त्या प्रळय समयी वरुणी वनस्पतीस भक्षण करतो व 100 वर्षे वृष्टी करून नाश करतो। ते जळ त्रिभुवनात तुंबून राहते। त्या जलास प्रळय अग्नी सुकवून टाकतो व आपण त्रैलोक्य व्यापून राहतो। त्या अग्नीचा नाश महाप्रचंड वायू करतो। मग तो आकाशात सामावून पंचभूतात मिसळून जातो। वरुण वनस्पती भक्षण करतो, त्याच्या ठाई लक्ष्मी असतेच। मग त्या वरुणास वडवानळ भक्षण करतो, त्यामुळे लक्ष्मीचे बीज त्या सर्वात राहून जाते। आता वरुण, अग्नी व वायू या तिहींचा अवतार नंदिकेश्वर होय। त्याच्या कमलमुखातून तिचा म्हणजे लक्ष्मीचा अवतार झाला, म्हणून तिला कमलजा असे म्हणतात। मग ती नंदिकेश्वराने विष्णूला अर्पण केली। नंदीच्या वदनामध्ये रसनेपासून लहरी उद्भवून गेली। त्यावेळी ती सागरातून निघाली, म्हणून तिला सिंधुजा असंही नाव आहे। अशा प्रकारचा प्रळय काळचा पूर्ण वृत्तांत महालक्ष्मीने अगस्ती मुनींना सांगितला। ते साध्यंत वर्णन पुढे केले की हे विंध्याद्रीचे अप्रतिम वन नारद मुनींनी पाहिले, म्हणून या लक्ष्मीवनाचे अल्प विवेचन केले। आता पृथ्वीवर जितके म्हणून रमणीय पदार्थ दिसतात त्या सर्वांची उत्पत्ती मजपासून आहे। त्यामुळे माझी बरोबरी करणारा दुसरा पर्वतच नाही अशी विंध्याचल पर्वताला मोठे घमेंड, अत्यंत अहंकार। एकदा नारद स्वामी त्याच्या येथे आले। विंध्याद्रीने हात जोडून स्वामीस नमस्कार केला। पुढे विंध्याद्रीने नारदांची मग स्तुती केली। या विंध्याद्रीच्या स्तुतीने नारद मनात खोचला। मग चिंतेने बसण्याचे कारण कोणते म्हणून विंध्याद्रीने त्यास विचारले, तर विंध्याद्रीचे किंचित खुशामती भाषण ऐकून नारदांनी त्यास सांगितले की माझे त्रैलोक्यात येणं जाणं आहे, परंतु तुझ्या तोंडून आज विपरीत शब्द ऐकले। तू आपल्या भाषणात मी धराधर आहे असं जाणवलेस, परंतु असे भाषण करणे तुला शोभत नाही। धराधराची योग्यता तुझ्या अंगी नाही, म्हणून मी तुझ्या अयोग्य भाषणाने निवांत बसून राहिलो। पृथ्वीवर 8 प्रबळ गिरी आहेत। हे धराधर नावाचे जे पर्वत आहेत ते देखील आपण धराधर आहो असा अभिमान बाळगीत नाहीत। शैल हे नाव तुला शोभतच नाही। या नावाच्या थोरवीचे गुण तुझ्यामध्ये नाहीच। हेमाद्रीच्या अंगी मात्र ते गुण आहेत बरं। तुम्ही सर्वांनी त्याचे दास्यत्व करावे। आता हे नारदांचे भाषण विंध्याद्रीस द्वेष येण्यास कारणीभूत ठरले। त्याने नारदास सांगितले, तुम्ही त्या मेरू पर्वताची कशाला बडेजावी सांगता मला? मी विंध्याचल समर्थ आहे। त्या उदयाचळाच्याने म्हणजे त्या मेरू पर्वताच्याने माझी बरोबरी करवणार नाही। तुम्ही हेमगिरीस वाखाणून तो सर्वांचा स्वामी आहे असं म्हणता, परंतु त्याच्या ठिकाणी जडत्व आहे, म्हणून मज बरोबर त्याची बरोबरी कशी होईल? तेव्हा नारद मुनींना राग आला।
त्याने विंध्याद्रीस सांगितले की सर्व गिरीस काहीतरी दूषण ठेवून तू स्वतःच समर्थ म्हणवितोस, दुसऱ्याची निंदा करून आपली प्रतिष्ठा मिरविणारा डुकरादी अधम पशुचा जन्म प्राप्त होतो. तू कदाचित इतर पर्वतांसमान होशील, पण तू मेरूची जर स्पर्धा केली तर तुझ्याने त्याची बरोबरी कधीच नाही होणार. तो त्याचे दास्यत्व करावे असे बोलून नारदमुनी तिथून निघून गेले. नारदांचे भाषण वर्मी लागल्यामुळे विंध्याद्री चिंतातूर झाला. ब्रह्मदेवाचा पुत्र नारद घरी अनायासे चालून आला असता आदरातिथ्य आपल्या हातून न झाल्यामुळे विंध्याद्रीस फार वाईट वाटले. शेवटी विंध्याद्रीने जगात आपली फजिती होईल तेव्हा आपण श्रेष्ठ होण्यासाठी पुरुषार्थ करून दाखवला पाहिजे. शेवटी विंध्याद्रीला असं वाटलं की आता आपली फजिती होईल आणि आपण श्रेष्ठ आहोत हे दाखवण्यासाठी काहीतरी करून दाखवलं पाहिजे असा विचार त्याने ऊर्ध्व पंथाने आकाशात गमन केले. महाप्रळयकाळी पृथ्वीवर आकाश पडू लागल्यामुळे हा विंध्याद्री जणू आधाराकरिता खांबाचा टेकू दिला आहे की काय असं वाटे. विंध्याचळाने सुवर्णचळाची स्पर्धा केली. पुढे पृथ्वी दुखंड होऊन उत्तर व दक्षिण अशी दुभाग झाली. मग तो तसाच आकाशात मेरूहून 4 कोटीने अधिक वाढला. अशा प्रकारे द्वितीय अध्यायाचा कथासार इथे संपन्न होतो. ओम नमः शिवाय.